मिठी मारणं, अयोग्य स्पर्श, विनयभंग या सगळ्या आरोपातून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। तब्बल 1133 दिवस चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर आणि 127 सुनावण्यांनंतर न्यायालयानं हा निकाल दिलाय। नेमकं घडलं काय, कुस्तीपटूंनी काय आरोप केलेले आणि या निकालावर दोनही बाजूंच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण असा निर्णय सुनावलाय। बंद खोलीत म्हणजेच एन कॅमेरा ही सुनावणी पार पडली आणि पुराव्यांच्या अभावी न्यायालयानं ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यासह सह आरोपी आणि WFIचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही सन्मानपूर्वक मुक्तता केली आहे। या प्रकरणाची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये झाली। 15 जून 2023 ला दिल्ली पोलिसांनी सुमारे 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। त्यानंतर 10 मे 2024 ला ट्रायल कोर्टानं 5 महिला पहिलवानांच्या तक्रारीवरून आरोप निश्चित केले आणि याशिवाय एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता। मात्र नंतर तिची तक्रार तिनं मागे घेतली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी कॅन्सलेशन रिपोर्ट सादर करत ते प्रकरण बंद केलं। आता या प्रकरणात 6 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत। ते आरोप काय होते ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। सगळ्यात आधी उपचाराच्या खर्चांच्या बदल्यात लैंगिक मागणी, श्वास तपासण्याच्या बहाण्यानं अयोग्य स्पर्श तसंच दुखापतीवरील उपचाराचा खर्च उचलण्याच्या बदल्यात लैंगिक मागण्या त्यांनी केलेल्या। यानंतर वॉर्मअप दरम्यान विनयभंग, बिश्केक इथं स्ट्रेचिंग करताना टी-शर्ट वर खेचून छातीवर हात ठेवला। त्यानंतर तिसरं म्हणजे फोटो दरम्यान अयोग्य स्पर्श आणि धमकी, लखनौ इथल्या ग्रुप फोटो दरम्यान कमरेखाली हात ठेवला, विरोध केला असता खांदा घट्ट धरून धमकी दिली, खांदा धरून जबरदस्तीनं ओढणं, कर्नाटक इथं वैयक्तिक प्रश्न विचारून फोटोसाठी जबरदस्तीनं स्वतःकडे ओढलं आणि विरोध केल्यावर धमकी दिली। 5वा जबरदस्तीनं मिठी आणि सप्लिमेंट्सचं प्रलोभन, सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बेडजवळ बोलावून जबरदस्तीनं मिठी मारली आणि सप्लिमेंट्स मिळवून देण्याच्या बदल्यात गैर मागणी सुद्धा केली। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वारंवार अयोग्य स्पर्श, डिनर टेबलवर छाती आणि पोटावर वारंवार हात ठेवला, सोफ्यावर बसला असताना हात, पाय आणि मांडीला स्पर्श केला, तसंच पदक जिंकल्यावर किंवा सामना हरल्यावर घट्ट मिठी मारून अयोग्य स्पर्श केला। पण न्यायालयाच्या आता या आजच्या निकालानंतर मात्र ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळत हे एक षडयंत्र असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। ते काय म्हणालेत बघूयात। कोर्ट ने ये कहा, ऑनरेबल जज साहब ने, कि ब्रिजभूषण सिंह जी और विनोद तोमर, आप दोनों लोगों को बाइज्जत बरी किया जाता है। बाइज्जत शब्द, मेरी प्रतिक्रिया ये है, फर्स्ट डे जब मेरा पहला वक्तव्य आया था तो हमने कहा था कि यदि कोई भी फैसला या कोई आरोप अगर साबित हो जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। आज कोर्ट ने बाइज्जत बरी किया, मेरे लिए प्रसन्नता का विषय है, मेरे समर्थकों को के लिए प्रसन्नता का विषय है। और हमारे वकील साहब बहुत बहुत आपको धन्यवाद। कहाँ गए भाटी जी, वो कहाँ का बिल्ला और फिर इससे ज़्यादा आज कुछ नहीं कह सकते हैं। अब बाकी अब कोर्ट का जो कॉपी मिलेगी, अब क्या जजमेंट आया क्या नहीं आया। इन्होंने आप पे आरोप लगाए जिसकी वजह से आपने सफर किया, उनके लिए क्या कहेंगे? किस तरह से लगाए गए उसको लेकर क्या कहेंगे कि आपने सफर लगा था? मेरी पहली बात सही हुई। मुझे सामने वाले के बारे में पता नहीं था। विनोद जी आइए, तोमर जी आइए। और ये हमारे दामाद हैं, ये हमारे बेटे हैं। आज सब लोग आए हैं पहली बार, ये हमारे बेटे हैं, विधायक हैं। तो मेरी फर्स्ट प्रतिक्रिया यही थी कि मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। अब बाकी आज प्रसन्नता का विषय है।
तर दुसऱ्या बाजूला न्यायालयाच्या या निर्णयामुळे तक्रारदार कुस्तीपटूंमध्ये मात्र तीव्र असंतोष पाहायला मिळतोय। स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देत पुढची कायदेशीर लढाई ही लढण्याची घोषणा केली आहे। बजरंग पुनिया म्हणाले की आम्ही दिल्ली ट्रायल कोर्टाच्या या निकालाशी अजिबात सहमत नाही आहे। या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहोत आणि लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढची रणनीती सुद्धा आमच्याकडून जाहीर केली जाईल। खरं तर जंतर मंतरवरच्या ऐतिहासिक आंदोलनापासूनच सुरू झालेला हा वाद आता ट्रायल कोर्टाच्या निकालानंतर हायकोर्टाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुराव्यांच्या अभावी मिळालेली ही मुक्तता विरुद्ध हायकोर्टात जाणारे कुस्तीपटू या कायदेशीर लढाईत आता नेमकं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकूणच या निकालावर तुमचं मत काय आहे? कुस्तीपटूंचं मत काय असावं असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।